अजिबात कमी पडत नाही आणि परत बनवायला लागत पण नाही। बरोबर। पिंपळेश्वर महादेव मंदिर, जोगेश्वरी पूर्व, श्यामनगर। आज तारीख आहे 13 जानेवारी 2025 आणि इथे सर्वात मोठा महाभंडारा सोहळा आयोजित केला आहे। श्री दत्तसाई मंदिर, अंधेरी, आंबोली। आज दत्तसाई मंदिराची पालखी आणि आज इकडचा पहिला हॉल्ट। आज दुपारी इथे पालखी येणार आणि इथे जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे। तर महाभंडारा आणि हा महाभंडारा आजचा हा व्हिडिओ पूर्ण दिवसाचा असणार आहे। तर या व्हिडिओशी कनेक्ट राहा आणि या व्हिडिओला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा। आणि हो, आपला हा मागचा जो व्हिडिओ होता साईरथ संकल्पना, त्यात साईरथ कसा बनवला जातो याची संपूर्ण माहिती दिली आहे। तर तोही व्हिडिओ तुम्ही जरूर पहा। आज आपण महाभंडारा आयोजन आणि पालखी जिथून निघणार आहे तिथून इथपर्यंतचा प्रवास आणि इथून ठाण्यापर्यंतचा प्रवास, आज संपूर्ण या प्रवासाचा व्हिडिओ आपल्या या व्हिडिओद्वारे तुम्हाला दाखवणार आहे। तर व्हिडिओमध्ये कनेक्ट राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मग जाऊया आता आपण जिथे महाभंडारा आहे आणि जेवण या महाभंडाराचं केलं जातं तिथे आपण जाऊया। पिंपळेश्वर महादेव मंदिर, जोगेश्वरी पूर्व इथे जेव्हा जेव्हा भंडारा आयोजित होतो तेव्हा तेव्हा या व्यक्तींची आम्हाला भरपूर गरज असते। आणि आज जवळजवळ 20 वर्ष इकडचा भंडारा ह्यांच्याशिवाय परिपूर्ण होतच नाही। तर हे व्यक्ती कोण आहे? तर आमच्यासाठी मामा, आणि ह्यांचं नाव आहे श्री विलास जाधव। तर मामा, आज 20 वर्ष तू इथे भंडाराचं आयोजन करतो। हो, 20 वर्ष तू इथे भंडाराचं जेवण करतो। हो। लोकांना हा तुझा प्रसाद आवडतो। हो। तर तू त्याबद्दल आपल्या प्रेक्षकांना काय बोलशील? एवढंच सांगू इच्छितो की हा भंडारा आहे ना सगळ्यांनी परिपूर्ण घ्यावा आणि मनसोक्त खावा। कारण ह्या भंडाऱ्यात अशी एक वस्तुस्थिती आहे की इथे बनवलेला भंडारा कधी कमी पडत नाही। बरोबर। काय अजिबात कमी पडत नाही आणि परत बनवायला लागत पण नाही। बरोबर। आणि जवळजवळ 2 वर्ष तू आमच्याच या पालखीबरोबर आज तू प्रवास केलास आणि भंडाराचं सुंदर असं आयोजन केलेलं, पालखीमधलं जेवण तू केलेलं। हो। तिकडचा अनुभव 2 मिनिटात काहीतरी आम्हाला सांगशील का? पालखीत जेवण करणं म्हणजे एक वेगळीच मजा येते। बरोबर। आणि ती मजा आपण सगळ्यांनी घ्यायची असते। बरोबर। काय आणि तो श्रमदान, योगदान हे सर्व त्याच्यात येतं आणि एका अर्थी बाबांची सेवाही होते। बरोबर। तर आजचा मेनू काय? आजचा मेनू आहे डाळ भात, मटर पनीर, काय आणि लोणचं पापड। तुझा हा भंडाऱ्याचं आयोजन तू करतोच, वेळेत लोकांना जेवण भेटतं, त्याबद्दल मी तुझे खूप खूप आभार आहे। म्हणजे असंच भंडाऱ्याचं जेवण अजून 100 वर्ष करावं अशी आमची सर्वांची आणि बाबांची इच्छा आहे। ओम साईराम। आता आपण जोगेश्वरीला रथ घेऊन निघालो आहे। आता आपण जात आहोत अंधेरीमध्ये, इथे दत्तसाई मंदिर, आंबोली, अंधेरी पश्चिम, इथून जी पालखी निघते तिथे आपण आता हा साईरथ घेऊन चाललो आहे। तर तिथून आज जोगेश्वरीपर्यंत हा प्रवास असणार आणि जोगेश्वरीपासून ठाण्यापर्यंत। तर आता तुम्ही कनेक्ट राहा आणि हे दत्तसाई मंदिर संपूर्ण
श्री सच्चिदानंद सद्गुरु आता आपण भांडूपमध्ये आहे. मागून चायरात येतोय, त्याच्या मागेच पालखी आहे. बघा काळोख पडतो, काळोख पडल्यानंतर असा इथे उजेड लागतो, म्हणून चायरात आपला असतो आणि त्याला 2 हॅलोजन आहे. आपल्या मागेच चायरात आहे. आता आपण तिथे जाऊया. सुंदर असं भक्ती गीत वाजत रथ जेव्हा शिर्डीला जातो तेव्हा खूप मजा येते. श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. ओम दत्तात्रेय स्वामी महाराज की जय. सिद्धेश्वर मंदिर ठाणे हा आपला रात्रीचा मुक्काम आहे. आजचा ब्लॉग मी इथे संपवतो. भेटू पुढील नवीन भागात. ओम साईराम. ओम साईराम. ओम